श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पहिला। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदैवताय नमः। श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः। ब्रह्मानंदं परमसुकलं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलनचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तन्नमामि। ओं रक्तांडरक्तवर्णं पद्मनेत्र स्वास्यवदनं कटाटोपित माला दंडकमंडलुजकट्याधर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थावतारक पाहि मामं। जय जय क्षीरविलासा माया चक्रचालका विनाशा शेषशयना अनंत वेशा नामतीतानंता जो सकळ विश्वाचा जनिता समुद्र कन्या ज्यांची कांता जो सर्व कारणकर्ता घंता अंबानुमुदया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत फरशधर अगम्य लीला जयाची तया मंगलासी साष्टांग नमन करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्व निर्विघ्नपणे हो। जिचा वरप्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ घेत हाता ती ब्रह्मसुता नमियेला जे अज्ञान तिमिरनाशक विद्या काननच्छेक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य ते असती माता पितर तैसे श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांच्या नमस्कार वारंवार साष्टांग। ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रह त्रिकुमार दत्तात्रेय नमियेला धर्म संस्थापना कारणे युगायुगा अवतार घेणे नानाविध वेश नटणे जगतपतीचे कर्तव्य मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जो का त्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या काळे कोण्या जातीत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्मकुळी कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्यांची साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडणे आपुला विख्यात महिमाजनी गावयाचे योजले करता आणि करविता तुची एक स्वामीनाथा माझी ठाई वार्ता मी पणाची नसेची ऐसे ऐकून यासुती संतोषली स्वामी मूर्ती कवी लागी अभय देती वरद हस्ते करोनी आता नमू साधुरुंद त्यासी नाही भेदाभेद ते स्वात्ममुख आनंदमय सदोदित राहती व्यास वाल्मिकी महाज्ञानी बहुत ग्रंथ रचले ज्यांनी वारंवार त्यांच्या चरणी नमन माझे साष्टांग कवी कुलमुकुटवास नमियेले कवी कालिकदास ज्यांची नाट्यरचना विशेष प्रिय जगी झाली श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहून ज्ञातेही डोलविती मान त्यांची चरण नमियेली ईश्वर चरणी जडले चित्त ऐसे तुकारामादिक भक्त ग्रंथारंभी तया नमित वरप्रसाद कारणे अहो तुम्ही संतजन मद दीनावरी कृपा करून आपण हृदयस्थ राहून ग्रंथरचना करवावी आता करू नमन जे का होते श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले परी हे अमृत जाणून आदर धरावा जो श्रवणी असे माझी असुष्कृतवाणी ते इकडे न पावे स्वामींची लीला बहुत प्रसिद्ध असती लोकात त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरला समुद्राचा त्या मुदोदीतून पाही अमोल मुक्ता फळे घेतली काही दयावया मानस ज्ञानी अनमान काही न करावा इति स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध आदरे भक्त परिसोत प्रथमोदय गोडा इति स्वामी चरित्र सारामृते मंगलाचरम नमम प्रथमोदय गोडा श्री शंकरार्पणमस्तु श्री श्रीपाद वल्लभार्पणमस्तु।